सहसंबंध गुणक संख्या व त्यांचा लावलेला अर्थ. ओके बघा, सहसंबंधाची गुणक संख्या आणि त्यांचा लावलेला जो अर्थ आहे तर याच्या योग्य जोड्यांचा क्रम जो आहे आपल्याला लावायचा. ओके, योग्य जोड्यांचा क्रम बघा. सहसंबंध गुणक आहे 0.5 प्लस मध्ये म्हटलं एक ने प्लस 0.20 किंवा कमी. ओके, दुसरं काय प्लस 0.20 ते 40, 0.40, त्यानंतर 0.40 ते 0.70 सर्व प्लस मध्ये आहेत, बेरजे मध्ये आहेत. ओके, धन स्वरूपात आहेत. त्यानंतर प्लस 0.70 ते 1.0. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता यामध्ये एक बाब समजून घ्या. बघा 0.20 किंवा त्यापेक्षा कमी जे असतात हे काय असतात, हे सर्वात कमी म्हणजेच काय सहसंबंध दुर्लक्षणायोग्य असतात. ओके, हे सहसंबंध कसे असतात, दुर्लक्षणायोग्य असतात. म्हणजे अच काय आहे, अच क होणार. ओके, आणि 0.20 ते 0.40 जे आहेत 0.20 ते 0.40 हा सहसंबंधाला अल्प असतो. म्हणजे या ठिकाणी सहसंबंध अल्प, क नंतर अ. ओके पहा, त्यानंतर 0.40 ते 0.70 जे आहेत हे विद्यार्थी मित्र हे सहसंबंध मध्यम आहेत. हे काय मध्यम स्वरूपाचे आहेत. ओके बघा 0.7 ते 0.70 हे कसे झाले, हे मध्यम स्वरूपात झालं. मध्यम म्हणून आपण लक्षात ठेवतो म्हणजे कच ड. ओके, कच ड. आणि या ठिकाणी 0.70 ते 1 हे सगळ्यात उच्च झाला. हा सर्वात उच्च आकडा दिलेल्या आकड्यापैकी हा सहसंबंध गुणक जो आहे हा सर्वात उच्च स्वरूपाचा आहे. मग त्या ठिकाणी उच्चतम काय असणार आहे, या ठिकाणी सहसंबंध उच्चतम या ठिकाणी ब. ड च काय आहे रे, ड च या ठिकाणी काय सॉरी 4 नंबरचं काय असणार आहे ते या ठिकाणी ब असणार आहे. म्हणजे क अ ड ब. बघा क अ ड ब कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे क अ ड ब. हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके पहा, आता या ठिकाणी हा जर प्रश्न आता अत्यंत एक दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. बघा आता इथं आपल्याला की नाही थोडंसं आपण टॅकल वेगळ्या पद्धतीने करू शकतो. 0.20 कमी. आता या ठिकाणी बघा कमी शब्द आहे. कमी मध्ये आपल्याला काय माहिती, कमी म्हणजे काय, कमी म्हणजे अल्प. कमी म्हणजेच काय अल्प. या ठिकाणी अशा पद्धतीने जोडी होते, कमी म्हणजे काय अल्प. ओके बघा या ठिकाणी एक कमीचा अर्थ काय होतो अल्प. मग आता या ठिकाणी कमीपेक्षा अजून काय तर सहसंबंध दुर्लक्षणायोग्य. ओके, दुर्लक्षणायोग्यच आहे, या ठिकाणी दुर्लक्ष होणार. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र 0.20 ते 40 हे झाला सगळ्यात कमी अल्प. त्यानंतर हा झाला मध्यम स्वरूपाचा, त्यानंतर हा झाला उच्च स्वरूपाचा. ओके बघा एकदम काय दुर्लक्षणायोग्य. ओके, त्यानंतर कमी म्हणजे अल्प स्वरूपाचा, या ठिकाणी मध्यम आणि उच्च हे लक्षात द्या. आता विद्यार्थी मित्र हा चार्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. आगामी परीक्षेमध्ये देखील रिपीट होण्याचे चान्सेस असतात. ओके, या टाईपचे प्रश्न आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये बघायला मिळतील.